अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण झालं। सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली। मॉर्निंग वॉकला गेलेल्या जिल्हाध्यक्षांचं अपहरण करण्यात आलं। श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये काँग्रेस नेत्यांनी यासाठी आता ठिय्या दिलाय। अपहरणाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेली आहेत। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना घडली आहे। सध्या निवडणुकीचा प्रचार अगदी रंगत आलेली आहे आणि इकडे अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण झालेलं आहे आणि सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली आहे। ते मॉर्निंग वॉकला गेलेले होते आणि त्यावेळी त्यांचं अपहरण करण्यात आलं। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले सचिन गुजर यांचं अपहरण करण्यात आलं। नेमक्या 26 तारखेलाच एका मोठ्या राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण करणे म्हणजे काय, तर 26/11ला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतात मुंबईला हल्ला करून संविधान आम्हाला मान्य नाही आणि संविधान आम्ही या देशामध्ये ठेवणार नाही अशा प्रकारचा दहशतवाद्यांनी जो संदेश देण्याचा प्रयत्न केला होता, तोच अगदी आज संविधान दिनाच्या दिवशी जर जिल्हाध्यक्षांना अपहरण करून त्यांना मारहाण केल्या जाते तर याचा अर्थ साफ आहे, भारतीय जनता पक्षाला संविधान मान्य नाही आणि संविधान मोडकळीस करून त्यांना तानाशाही हुकुमशाही आपल्या देशामध्ये आणायची आहे। हा त्यामागचा असणारा स्पष्ट शब्दात संदेश आहे। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। सचिन गुजर यांचं अपहरण करतानाची ही सीसीटीव्ही दृश्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। 5 तारखेची ही घटना आहे। मॉर्निंग वॉकला ते गेलेले होते आणि श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये काँग्रेसनं ही तक्रार दाखल केल्यानंतर ठिय्या सुद्धा या ठिकाणी केलेला आहे। सचिन गुजर हे जिल्हा अध्यक्ष आहेत काँग्रेसचे आणि त्यांचं अपहरण करण्यात आलं। सध्या सगळीकडे निवडणुकीचं राजकीय वातावरण तापलेलं आपण पाहायला मिळत असताना अत्यंत धक्कादायक अशी ही सगळी घटना पुढे येते। मला ती माहिती मिळाली नाहीये, परंतु जर अशी माहिती असेल तर ही धक्कादायक आहे। कायदा सुव्यवस्था कशा प्रकारेचा बोजावारा वाढतोय आपण बघितलं असेल। कशा प्रकारे कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल ह्यांच्याच जिल्ह्यांमध्ये जर बघितलं असेल, तुम्ही पुणे जिल्हा बघा, म्हणजे कशा प्रकारे तिकडे गँगवॉर वाढत जाताना पाहायला मिळत आहे। नागपूरमध्ये तर रोज दिवसाला 2-3 दिवसांनी एक हत्या अपहरण होतोय आणि अशावेळी राजकीय पक्षाचा आणि तेही निवडणुकीच्या तोंडावरती अशी जर घटना होत असेल तर ही दुर्दैवी आहे, धक्कादायक आहे। तातडीने याची दखल घेतली पाहिजे अशी आमची विनंती सरकारला राहणार आहे।